जे 20, 25, 26 एजमध्ये खूप सारे अधिकारी सिलेक्ट होत आहेत आणि होण्यामागचंच कारण जे आहे की त्यांना जे रोट लर्निंगवाले रट्टा मारणारे अधिकारी नको होते, त्याच्यामुळे त्यांनी सीसॅटचा पेपर आणला. इथे तुम्हाला खूप रिझनिंगच करावं लागतं. ओके, आणि सीसॅटमध्येच ते निम्मे कॉम्पिटिशन घालवून टाकतात की जे नुसतेच 8-10 वर्ष बसून अभ्यास करतायत. मॅक्झिमम लोकांना सीसॅटमधून ते उडवतात यूपीएससीमध्ये. आणि प्रिलियममध्ये पण करंट अफेअरवर जास्त फोकस आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास केला, बाकी हिस्ट्री जॉग्राफीचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास केला, तुम्ही प्रिलियम क्रॅक करू शकता. आणि मग मेन्समध्ये पण एसे, इथिक्स आणि ऑप्शनल, ओके, याच्यावरच जास्त स्कोरिंग होतं. त्यामुळे जीएस 1 2 3 चा थोडा बहुत ॲव्हरेज अभ्यास केला, करंट अफेअर व्यवस्थित बघितलं, ओके, आणि प्रिलियमचा नीट अभ्यास असेल तर जीएस 1 2 3 मध्ये पण चांगले मार्क येतात ऑन अन ॲव्हरेज. आणि एसे, इथिक्स मध्ये जास्त स्कोर केले, 150 पर्यंत मार्क येतात, ते केला. ऑप्शनल व्यवस्थित एक हँडल केला की तुम्ही आरामात इंटरव्ह्यूला जाऊ शकता. आणि त्याच्यामुळे खूप 8-10 वर्ष प्रिपेअर करतायत. आणि जे यंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी जास्त तफावत सिलेबस मध्ये ठेवली नाहीये. ओके, आरामात यंग स्टुडंट्स पण किंवा 2-3 अटेम्प्टमध्ये पण स्टुडंट्स ही एक्झाम क्रॅक करू शकतात. यूपीएससी जे खूप करत आहेत.